चला सर्व खेळाडू मुख्य व्यासपीठासमोर या. श्री नवलाई पवनाई मित्रमंडळ आयोजित शिवगर्जना क्रिकेट क्लब लोकल तर्फे भव्य दिव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवलात. या स्पर्धेसाठी ज्यांनी खूप चांगले योगदान दिले असे आमचे सन्माननीय श्री बाळू साळवी, सो दीक्षा सावी, श्री सुदेशजी मयेकर, श्रीमती अनिता श्रीधर आगाशे, नाईक सी फूड्स करला, शकूर साहेब, प्रकाश घवाळी, सागर पुसाळकर, आशिष कुसुम, मनोज किरवे, अजिंक्य विचारे, संगमेश्वर. आणि या स्पर्धेसाठी जे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहे, जे पुरस्कर्ते आहेत आमचे आदरणीय अन्सार मुल्ला साहेब केबी स्टार यांच्याकडून, आनंद शिंदे साहेब, आणि हे मैदान ज्याने आम्हाला उपलब्ध करून दिले शाळा क्रमांक 17 मुख्याध्यापक श्री सन्माननीय प्रकाश माने साहेबांनी, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहोत हे सहकार्य दिल्याबद्दल. या सर्व मान्यवरांसाठी ज्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केले, या सर्वांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. त्यांच्या सहकार्यामुळेच ही भव्य दिव्य स्पर्धा आम्ही पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालो. जी पहिली उपांत्य फेरीची लढत झाली त्या सामन्याचा सामनावीराचा बहुमान आम्ही या ठिकाणी देतोय, आणि सामनावीराचा बहुमान जातोय सोहम भाटकर, पहिल्या उपांत्य फेरीचा सामनावीराचा मानकरी. आणि मी विनंती करतोय अशोकजी पाष्टे साहेब यांना आपल्या शुभहस्ते यावेळेला त्याला सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या होऊ दे मित्रांनो सोहम भाटकर साठी, पहिल्या उपांत्य फेरीचा सामनावीर. नक्कीच सोहम, तुला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. फायनल सामन्याचा सामनावीराचा बहुमान जातोय फायनल मैच का मैन ऑफ द मैच. फाइनल मैच का मैन ऑफ द मैच है ओमकार. ओमकार राजवाड़कर, एक ओमकार थारली है, एक ओमकार राजवाड़कर है, तो ओमकार बने हैं इस मैच के मैन ऑफ द मैच. और ये ट्रॉफी देने के लिए बुलाना चाहूंगा सुजीत जी दुधवड़कर साहब, इनको इनके शुभ हाथों से ये ट्रॉफी देकर उनको नवाजा जा रहा है. और इस प्रतियोगिता का बेस्ट फील्डर बने हैं जिन्होंने सेमीफाइनल में शानदार फील्डिंग की और अपने टीम को फाइनल में लेकर आने में अहम भूमिका निभाई. रोनित बारगुडे, बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट. सुजीत जी दुधवड़कर साहब, इनसे गुजारिश करूंगा कि आप ही की शुभ हाथों से ये ट्रॉफी देकर उनको नवाजे. रोनित के लिए एक बार जोरदार ताली होनी चाहिए दोस्तों. बेस्ट फील्डर बने हैं. जरूर रोनित भाई, अनफॉर्चुनेटली फाइनल आप हारे हैं, लेकिन जरूर हम दुआ करेंगे कि नेक्स्ट ईयर आप विनर बनेंगे. बहुत ही शानदार सफर आपका रहा. इस प्रतियोगिता का बेस्ट बॉलर है जिन्होंने सटीक लाइनों लेंथ पर गेंदबाजी की और बड़े खिलाड़ियों को बाहर का रास्ता दिखाया. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट वन एंड ओनली अंकुर. शकील जी मालदार साहब, इनसे गुजारिश करूंगा कि अंकुर को ये ट्रॉफी देकर नवाजे. एक बार जोरदार ताली होनी चाहिए अंकुर के लिए. बेस्ट फील्डर कौन है, बेस्ट बॉलर कौन है, ये सब कुछ आपको पता चला, लेकिन इस प्रतियोगिता का बेहतरीन बल्लेबाज, बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट वन एंड ओनली अमय बारगुडे.
शकील जी मालदार साहब, इनसे गुजारिश करूंगा कि आपकी शुभ हाथों से ये ट्रॉफी देकर उनको नवाजे। जोरदार ताली होनी चाहिए अमेय के लिए। और आपको पता है बेस्ट फील्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बैटर, लेकिन इसके बाद सबसे ज्यादा नजरें होती है मैन ऑफ द सीरीज, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, जिस पर 3 खिलाड़ी थे। आखिरकार इस खिलाड़ी ने परचम लहराया है। वन एंड ओनली ऑल्सो मशवर के सोहम बाटकर, मैन ऑफ द सीरीज। अनंत जी शिंदे साहब, इनकी शुभ हाथों से मैन ऑफ द सीरीज की ट्रॉफी देकर उनको नवाजा जाएगा। जोरदार ताली होनी चाहिए सोहम बाटकर के लिए। तो इस प्रतियोगिता में विनर, रनर ऑफ, थर्ड प्लेस और फोर्थ प्लेस के लिए भी ट्रॉफी थी। तो एक मैच हमने नहीं किया थर्ड प्लेस के लिए। जो भी टीम जिसके साथ खेलती है वो अगर विनर बन जाती है तो उसको जरूर थर्ड प्लेस जाता है। और जो टीम विनर बनी है ऑल सोमेश्वर, उनके खिलाफ मुझे लगता है ऑल राजूराती ये थर्ड प्लेस पर है और फोर्थ प्लेस पर रहेगी ऑल मिर्कावाड़ा। तो ऑल मिर्कावाड़ा को ये चमचमाती हुई ट्रॉफी दी जाएगी। ऑल मिर्कावाड़ा के कैप्टन या कोई खिलाड़ी मौजूद है तो प्लीज फैजान भाई आइए। जोरदार ताली होनी चाहिए ऑल मिर्कावाड़ा के ये खिलाड़ी को, चौथे नंबर पर विराजमान है। कुछ धनराशि और ये चमचमाती हुई ट्रॉफी देकर उनको नवाजा जा रहा है। सागर जी फुसाकर साहब, इनसे मैं गुजारिश करूंगा कि ये चमचमाती हुई ट्रॉफी और ये धनराशि देकर उनको नवाजे। और तीसरे नंबर पर विराजमान है जिन्होंने शानदार खेल किया, ऑल राजूरा। उनको भी एक चमचमाती हुई ट्रॉफी और कुछ धनराशि देकर नवाजा जाएगा। मैं ये ट्रॉफी देने के लिए बुलाना चाहूंगा शकील भाई से कि ये ट्रॉफी और धनराशि देकर उनको नवाजे। जोरदार ताली होनी चाहिए ऑल राजूरा टीम के लिए। वेल प्लेड दोस्तों। थोड़ी देर के बाद हम सहरी करेंगे, रोजा रखेंगे और पूरी उम्मत के लिए दुआ करेंगे, इस पूरी उम्मत में अमन और शांति बरकरार रहे। और जी हाँ, और इस प्रतियोगिता में रनर अप को दिए जाएंगे 15,555 रुपए और ये चमचमाती हुई ट्रॉफी। रनर अप बनी है शिव गर्जना न्यू कोल, इस प्रतियोगिता की रनर अप टीम। आगाशी मैडम, इनसे गुजारिश करूंगा कि आप ये चमचमाती हुई ट्रॉफी और 15,555 रुपए की धनराशि देकर नवाजे। शिव गर्जना न्यू कोल, जोरदार ताली होनी चाहिए इस टीम के लिए। वेल प्लेयर दोस्तों। चलिए, शिव गर्जना न्यू कोल टीम के सभी खिलाड़ी, सभी टीम सपोर्टर भी आ सकते हैं, टीम मेंबर आ सकते हैं इस जश्न में। ये ग्रेट मोमेंट है। अरे हे कशाला शोला ठेवलं वादव की। इस प्रतियोगिता की रनर अप टीम है शिव गर्जना न्यू कोल, जोरदार ताली होनी चाहिए। वेल प्लेड दोस्तों, आपको बहुत बहुत शुभकामनाएं। और नवलाई पौड़ी मित्र मंडल शिव गर्जना क्रिकेट क्लब की जानिब से रखी गई अंडर बॉक्स लीग नाइट टूर्नामेंट की विनर टीम बनी है वन एंड ओनली ऑल सोमेश्वर। 25,555 रुपए की धनराशि और एक चमचमाती हुई ट्रॉफी। सभी हस्तियों से गुजारिश करना चाहूंगा कि आप ये कैश प्राइज चेक और ये ट्रॉफी देकर उनको नवाजे। जबरदस्त खेल किया, लीग से ही अपना परचम लहराया और इस फाइनल मुकाबले में
26 रनों को डिफेंड करते हुए 5वें सीजन को अपने नाम किया है। एक बार जोरदार तालियां होनी चाहिए 5वें सीजन की विनर टीम ऑल सोमेश्वर। वेल प्लेड। और जिन्होंने पिछले 5 दिनों से अपने कमेंट्री से सबके दिलों पर राज किया, हमारे दोस्त पिंटा मांजरेकर, इनको मैं बुलाना चाहूंगा मंच के ऊपर। पिंटा मांजरेकर आइए, इनके लिए भी जोरदार तालियां होनी चाहिए। हमारे दोस्त मराठी की एक बहुत ही अच्छी आवाज आप तक पहुंची और हम उनको एक फूल देकर यहाँ पर जो इस्तेमाल कर रहे हैं। और साथ ही साथ ये लाइव टेलीकास्ट आप तक पहुंचा है रत्नागिरी स्पोर्ट्स लाइव के ओनर हमारे दोस्त सौरभ मयकर, इनको भी मैं बुलाना चाहूंगा मंच के ऊपर। ये गुलदस्ता देकर उनको भी यहाँ पर जो हम इस्तेमाल कर रहे हैं। जोरदार तालियां होनी चाहिए सौरभ मयकर के लिए। रत्नागिरी स्पोर्ट्स लाइव कवरेज किया और घर बैठे आपने इस प्रतियोगिता का मजा लिया दोस्तों। थैंक यू सो मच सौरभ भाई, ये 5वां सीझन बहुत ही अच्छा रहा। त्यानंतर या अंतिम दिवशी आमच्यासोबत जोडला गेला राष्ट्रभाषा हिंदीचा एक बुलंद आवाज आणि त्याच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार असे सामने रंगवले गेले। आमचा मित्र सरदार शेख यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त केले जात आहेत। मी विनंती करतो या ठिकाणी राकेश यांना की या ठिकाणी आपण सरदार याचा देखील आपण सन्मान द्यायचा आहे। त्यानंतर शकीलजी मालदार साहेब असतील, त्यानंतर काय सुजितजी दुधवडकर असतील, त्यानंतर सागरजी पुसाळकर असतील, आनंदजी शिंदे असतील, त्यानंतर आगाशे मॅडम असतील, यांचा देखील आभारी असो। वेळात वेळ देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या स्पर्धेच्या अंतिम बक्षीस वितरण सोहळ्याला एवढ्या 3 वाजेपर्यंत आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल शिवगर्जना क्रिकेट क्लबच्या वतीने आम्ही आभारी असो। या ठिकाणी विनंती करतो आपण त्यांना देखील पुष्पफुल गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी आपण त्यांचे देखील आभार व्यक्त करावे। धन्यवाद सर्व मान्यवर मंडळी। त्यानंतर या स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभलेले संजय उर्फ भाऊ तोडणकर यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या। भाऊ तोडणकर सर आपण व्यासपीठावरती, त्यानंतर राज तोडणकर यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या। या स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी केली होती त्याबद्दल राज तोडणकर यांना देखील पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी ऋषिकेश यांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केले जाते। या ठिकाणी राज तोडणकर याला या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते ऋषिकेश भाटकर यांच्या माध्यमातून। त्यानंतर संजय उर्फ भाऊ तोडणकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल। ऋषिकेश यांना विनंती करतो या ठिकाणी आपण भाऊ तोडणकर यांचा देखील सन्मान करावा। त्यानंतर आगाशे मॅडम या स्पर्धेबाबत थोडस 2 शब्द व्यक्त करतील। नमस्कार, ऐकायला येतंय? हॅलो हॅलो, येतोय ना ऐकायला? हां, मी 2 शब्द बोलणार आहे, तुमचा जरा वेळ घेते मी परवापासून ह्या मॅचला येते, हजर राहते आणि वेळ कसा जातो हे कळतच नाही आहे मला। आणि अतिशय उत्तम खिलाडू वृत्तीने तुम्ही सारेजण खेळताय, सगळ्या टीम
येऊन खूप सुंदर खेळ खेळलेत आणि आता मी सांगते की ह्याच्या पुढे दरवर्षी याहूनही मोठं आपण स्पर्धा आयोजित करू. मी तुम्हाला साथ देईन नक्कीच. आणि खरं हे तर अजून एक मला सांगायचं आहे, फक्त स्पर्धेपुरतंच एकत्र येणं असं नको. बऱ्याच गोष्टी असतात वर्षभरात की ज्यामुळे आपण एकत्र येऊन एकमेकांना सहकार्य करून बरंच काही करू शकतो. तर आता मला न्यूखलवाल्यांना पण खास विनंती करायची आहे आणि बाकीच्या लोकांना पण, 1 मे हा कामगार दिन आपण साजरा करायला हवा. कारण 1 मेला सगळ्यांना सुट्टी असेल. तर महाराष्ट्र राज्याचं जे महाराष्ट्र माझा हे गाणं आहे ते न्यूखोलात सगळ्यांनी एकत्र येऊन 5-10 मिनटं गल्लीमध्ये येऊन ठराविक वेळ ठरवा आणि ते गाणं साजरं करूया. आणि त्या गाण्याचं व्हिडिओ शूटिंग मी केदार शिंदे यांना पाठवणार आहे. तेव्हा तुम्ही तयारीला लागा. गाण्याचं मार्गदर्शन मी करीन, कारण मी जवळजवळ 8 वर्ष शाहिरांच्या बरोबर स्टेजवर ते गाणं गायलेली आहे सतत. त्यामुळे मी तुम्हाला ते मार्गदर्शन करीन. म्हणून मी हे खास याच्यासाठी हा माईक घेतला होता. आणि तुमचं अभिनंदन, तुमची मी अत्यंत आभारी आहे की न्यूखोलात मी तशी नवीनच आहे तरी देखील तुम्ही मला सगळ्यांनी प्रेमाने आदराने इथे बोलावलं, मला 4 शब्द बोलायची संधी दिलीत. सगळ्यांना गुड नाईट आणि खूप छान छान करा आता सगळं. धन्यवाद. या स्पर्धेसाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं, त्यानंतर या स्पर्धेला सहकार्य केलं त्यांचा देखील आभारी असो. बाळूदादा साळवी, त्यानंतर सुधीरजी मयेकर, श्रीमती अनिता श्रीधर आगाशे, त्यानंतर नाईक सेपूर्स, त्यानंतर प्रकाशजी घाबळे असतील, श्री सागर भुसाळकर असतील, आशिषजी कुसुम असतील, त्यानंतर मनोजजी किरबे असतील, त्यानंतर अजिंक्य विचारे संगमेश्वर, त्यानंतर अनंत शिंदे, प्रकाशजी माने असतील, त्यानंतर केबी स्टार, या सर्वांचा आभारी असो. या सर्वांच्या योगदानामुळे ही स्पर्धा आज अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा सर्वांना पाहायला मिळाली. धन्यवाद. आणि निश्चितपणे येणाऱ्या 6व्या पर्वात